कालच्या तासाला आपण रूल्स टू असाइन ऑक्सिडेशन नंबर असाइन करणं म्हणजे प्रत्येक मॉलिक्यूल किंवा कंपाऊंड याच्यामध्ये जे ॲटम्स आहेत त्यांना ऑक्सिडेशन नंबर कसे ठरवायचे तर याच्याविषयी आपण रूल्स बघतोय. रूल्स टू असाइन ऑक्सिडेशन नंबर. तर पहिला रूल मी काल जाता जाता सांगितलाय. काय सांगितला? ऑक्सिडेशन नंबर ऑफ any element in its free state it is always 0. 118 मूलद्रव्य आहेत आणि ही मूलद्रव्य जर का इंडिपेंडेंटली स्वतंत्ररित्या असतील, वेगळी असतील, फ्री असतील, कुणाशीही कंबाईन नसतील तर त्याचा ऑक्सिडेशन नंबर किती घ्यायचा आहे? काय? 0 घ्यायचा आहे. कळलं? त्याच्यानंतर दुसरा रूल आहे ऑक्सिडेशन नंबर ऑफ एन एटम इन ए मोनोएटॉमिक आयन इज इक्वल टू इट्स चार्ज. किंवा मोनोएटॉमिक साठी +1 असेल, डायएटॉमिक साठी 2 असेल, +2 असेल, अशा पद्धतीनं त्याचे चार्ज आहे किंवा त्याला ऑक्सिडेशन नंबर आहे. त्याच्यानंतर तिसरा रूल मी काय सांगितला होता? ऑक्सिडेशन नंबर ऑफ हायड्रोजन. ऑक्सिडेशन नंबर ऑफ हायड्रोजन is always +1 in all its compound. In all its compounds. But it is -1 in metal hydrides. मेटल हायड्राइड म्हणजे कोणते एलिमेंट्स बघा. ग्रुप पहिला आणि ग्रुप दुसरा याची ही जी एलिमेंट्स आहेत. आता ग्रुप पहिली एलिमेंट्स कोणते बघा? लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सीजियम आणि फ्रान्सियम. आणि ग्रुप दुसरा जो ग्रुप आहे बेरिलियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, स्ट्रॉन्शियम आणि बेरियम. ही अल्कली आणि अल्कलाइन अर्थ मेटल्स आहेत. तर पहिल्या आणि दुसऱ्या ग्रुपची एलिमेंट्स जर का हायड्रोजन बरोबर कंबाईन झाली तर त्यावेळेला मात्र हायड्रोजनला ऑक्सिडेशन नंबर किती? -1. तेवढं सोडलं तर एरवी ऑक्सिडेशन नंबर हायड्रोजनला किती घ्यायचा? +1. हा अपवाद आहे. हा अपवाद आहे. हा अपवादच हा नियम आहे. तर याच्यासाठी NaH असेल. NaH म्हणजे सोडियम हायड्राइड, BeH2. आता इथं नायट्रोजनला सोडियमला +1 आहे म्हणून हायड्रोजनला -1. इथं +2 आहे म्हणजे इथं -1 एकाला म्हणजे 2 चे -2 +2. आता हे असं का असतं हे पण सांगतो तुम्हाला. हा हायड्रोजन आणि हा सोडियम यामध्ये याच्यापेक्षा पॉझिटिव्ह कॅरेक्टर जास्त आहे याच्याकडे. कळतं का मला? याच्याकडे त्या मानानं कमी आहे. मग हे दोन पॉझिटिव्हच आहे परंतु दोन पॉझिटिव्ह एकत्र आले तर एकाला निगेटिव्ह घ्यावा लागतो. कारण का? या दोघांमध्ये जास्त पॉझिटिव्ह कोण आहे? हा. या दोघांमध्ये जास्त पॉझिटिव्ह कोण? हा. आणि म्हणून यांना जास्त पॉझिटिव्ह असेल म्हणून यांना निगेटिव्ह चार्ज. दोन हुशार मुलं आहेत. एक 94.99% मार्काचा आणि दुसरा 95%चा. दोघं पण हुशारच आहेत ना. 95%चा घरी आहे मग 94.99 चा फर्स्ट आहे वर्गात. पण दोघं वर्गात असतील
आता 94.99 दॅट इज इक्विव्हॅलंट टू 95, बरोबर आहे का? पण दोघं असतील तर त्या दोघांमध्ये सरस एकच बक्षीस द्यायचंय आणि दोघं आहे, कुणाला द्यावं बक्षीस? 95 ला द्यावं. तसं आहे, हा मुळातच पॉझिटिव्ह आहे, परंतु इथं तो निगेटिव्ह कॅरेक्टर प्राप्त करतो, हा अपवाद आहे. तर हा रूल महत्वाचा आहे. मेटल हायड्राइड आला की मात्र त्याला ऑक्सिडेशन नंबर -1 घ्यायचा. त्याच्यानंतर ऑक्सिडेशन नंबर ऑफ, पुढचा रूल आहे चौथा, ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन इज ऑलवेज -2. ऑक्सिजनला नेहमी ऑक्सिडेशन नंबर किती घ्यायचा? -2 इन ऑल इट्स कंपाउंड, सर्वच कंपाउंडच्या बाबतीमध्ये. बट इट इज -1 in peroxides and it is +2 in OF2. ऑक्सिजनला ऑक्सिडेशन नंबर किती घ्यायचा? नेहमी -2 घ्यायचा. समजा H2O आहे, H2O मध्ये ती कसा आला बघा, याला -2, याला +1, हे +2, हे -2, 0. अजून कुठलं सांगायचंय? MnO2, MnO2 -2 एकाला, दोनचे -4 म्हणून याला +4. कळलं का? ऑक्सिजनला ऑक्सिडेशन नंबर किती आहे? -2 इन ऑल इट्स कंपाउंड. सगळ्या कंपाउंडच्या बाबतीमध्ये ऑक्सिजनला ऑक्सिडेशन नंबर -2च घ्यायचा आहे, रूल आहे हा. आता परंतु त्याला बट म्हटलंय. पेरॉक्साइड, NaO म्हणजे सोडियम पेरॉक्साइड. सोडियम पेरॉक्साइड मध्ये इथं सोडियमला +1 आहे म्हणून इथं -1, इथं ऑक्सिजनला -1, इथं हायड्रोजनला +1. आता ह्या दोन हायड्रोजनचे +2, दोन ऑक्सिजनचे -2 म्हणजे हे 0 येतं. H2O2 म्हणजे हायड्रोजन पेरॉक्साइड. हायड्रोजन पेरॉक्साइड मध्ये ऑक्सिडेशन नंबर किती? ऑक्सिजनला -1, दोन ऑक्सिजनला -2 येतं. हायड्रोजन पेरॉक्साइड म्हणजे काय माहितीये ना? बघितलंय का कधी? नाही बघितलं? तुम्हाला इंजेक्शन करताना अगोदर लावतात ते हायड्रोजन पेरॉक्साइड मध्ये ऑक्सिजन -. कळलं का? हे दोन सोडियम पेरॉक्साइड. त्याच्यानंतर OF2. आता OF2 मध्ये पिरियोडिक टेबल मध्ये जर तुम्ही बघितलं, ऑक्सिजन 16व्या ग्रुप मध्ये आणि क्लोरीन 17व्या ग्रुप मध्ये. दोन्ही पण P ब्लॉक मधली आहेत एलिमेंट्स. दोन्हीही इलेक्ट्रॉन निगेटिव्ह आहे, परंतु याच्यामध्ये हा पुढे आहे 17व्या ग्रुप मध्ये आणि हा 16वा आहे. इकडून इकडे पिरियोडिक टेबल मध्ये असं जात असाल तर इलेक्ट्रॉन निगेटिव्ह कॅरेक्टर असं वाढत जातं. मग या दोघातलं हा मायनस चार्ज प्राप्त करतं, हा प्लस चार्ज प्राप्त करतं. दोन 34% मुलं आहेत. एक 34% बरोबर आहे आणि दुसरं 33.99 आहे. दोन्ही पण नापासच आहे, परंतु त्यातलं हुशार कोण?
34%. कळलं? हे दोन्ही पण निगेटिव्हच आहे. कारण का पी ब्लॉक मधली सर्व एलिमेंट्स ही इलेक्ट्रोनिगेटिव्हच आहे. कळतं का? परंतु त्याच्यामध्ये पण काय झालं, या दोघांची निगेटिव्हिटी तुलना केली तर ह्याच्यापेक्षा हा जास्त निगेटिव्ह आहे आणि म्हणून याला -1 चार्ज प्राप्त होतो. 2 फ्लोरीनचे -2 होतात आणि म्हणून एका ऑक्सिजनला काय होतं, +2. याला ऑक्झिफ्लोराइड म्हणायचं. याला OF2 म्हणजे काय, ऑक्झिफ्लोराइड. ऑक्झिफ्लोराइड मध्ये ऑक्सिजनला ऑक्सिडेशन नंबर +2. हायड्रोजन पेरॉक्साइड, सोडियम पेरॉक्साइड, पोटॅशियम पेरॉक्साइड, यामध्ये सगळ्याला इथं Na2O2 पाहिजे बरं. तसं Na2O2 म्हणजे सोडियम पेरॉक्साइड. पेरॉक्साइड, पेर म्हणजे 2 असा आहे त्याचा. तर ते चालतं, त्याचा काय अडचण नाही. कळलं का? हा रूल आहे आणि रूल हे कधीही पाळायचेच असतात. रूल कधीही मोडायचा नाही. कळलं का मी काय म्हटलं ते? हे रूल आहे. तुम्ही कदाचित तुम्ही म्हणाल कधी हे ऑक्सिजनला +2 का? रूल आहे. फक्त एवढा अपवाद वगळला की बाकीच्या वेळेला मात्र -2. कारण काय होतं, या इथं काय केलं गेलं, हे 2 नापास आपण जसं कन्सिडर केलं, त्यातलं मग हे जरा हुशार जास्त आणि हे कमी हुशार. हे दोन्ही पण इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहेत. दोन्ही पण 16व्या आणि 17व्या ग्रुपचे अनुक्रमे आहेत. परंतु त्याच्यामध्ये 17व्या ग्रुपला इलेक्ट्रोनिगेटिव्ह कॅरेक्टर थोडस जास्त आहे. कशापेक्षा? 16व्या पेक्षा. म्हणून ह्याच्यापेक्षा याचं मग त्या मानानं पॉझिटिव्ह कॅरेक्टर आहे याच्या. तर या पद्धतीने हे तुम्हाला पुढचा रूल मी सांगितला. पुढचा 5वा रूल काय बघूया. ऑक्सिडेशन नंबर ऑफ हॅलोजन्स. हॅलोजन्स म्हणजे काय? Cl, Br, I, F is always आता ही सर्व एलिमेंट्स कुठल्या ग्रुपचे आहेत माहिती आहे का? ग्रुप 17 चे आहेत. 17व्या ग्रुप मध्ये सर्व एलिमेंट्स जी आहे ती 16व्या ग्रुप पर्यंतच्या कुठल्याही एलिमेंटशी कंबाईन होताना त्यांना ऑक्सिडेशन नंबर याला किती प्राप्त होतो? -1. आता Cl, Br, I, Cl ला कधी प्लस वगैरे आहे ते त्यावेळेला 12वीला आपण सांगू, असेल कधीतरी. किंवा आयोडीन हेप्टॅफ्लोराइड IF7. आता दोन्ही पण कुठले आहेत? इथले आहेत. दोन्ही मी एकाच घरातले आहेत, 17व्या घरातले. परंतु याच्यामध्ये दोन्ही मध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्ह जास्त कोण? दोन्ही पण नापास. बघा बरं का मी काय म्हणतोय. परंतु त्यात दोघात हे जरा हुशार आहे थोडस. याला 3.99 मार्क, याला 3.99% मार्क आहेत आणि याला 4% मार्क आहेत. म्हणून ही 4% वाला हुशार. तर हे -7 -1 एकाला म्हणजे -7 म्हणून याला +7 येतं. IF7. तसंच ClO3 पण येणार आहे. हे -6 येतं म्हणून इथं +6 येतं. आता Cl हे अपवाद तुम्हाला 12वीला सांगतो, आता 11वीला तुम्हाला ते रूल मध्ये नाही. हे अपवादात्मक उदाहरण आहे. की अपवाद म्हणजे अपवाद असतो ना. सगळ्यांनी गणवेश द्यावं, परंतु माझा गणवेश अजून माझ्या मापाचा ड्रेसच मिळत आहे तुमच्याकडे.
म्हणून ये म्हणून सांगतो, बरोबर आहे का? काही जाडजूड मुलं आहेत, त्याच्या मापाचा ड्रेसच नाही. एक मुलगा उंच दिसतो का तुम्हाला प्रार्थनेच्या वेळेला, त्याच्या मापाचा ड्रेसच नाही आपल्याकडे, म्हणून त्याला सांगितलं थोडा दिवस सांग, तुझा कपडा मागून घेऊन तुला पाहिजे तसा शिव. 10 फूट लांबीचा पोरगा आहे. प्रार्थनेला एकच उंच पोरगा दिसतो का नाही तुम्हाला? कोणाला आहे ना? त्याच्या लांबीची पॅन्टच नाही, त्याच्या लांबीचा शर्टच नाही. ठीक आहे, असं द्या अपवाद, म्हणून त्याला अपवादात्मक आपण तसं हे आहे. त्याच्यानंतर आता महत्वाचा रूल मी सांगतो. महत्वाचा रूल काय बघा, एखादं स्टेबल म्हणजे स्थिर कंपाऊंड किंवा मॉलिक्यूल तयार होत असेल तर त्यानं महत्वाची काय अट पाळली पाहिजे, ही अट मी सांगतोय आता. The algebraic sum of oxidation numbers of all the atoms in a molecule is always काय बोललोय बघा, की सम म्हणजे बेरीज, सम ऑफ ऑक्सिडेशन नंबर्स of all the atoms in a molecule or a compound is always 0. एखादा स्थिर स्वरूपाचा रेणू तयार व्हायचा असेल, एखादा स्थिर स्वरूपाचं कंपाऊंड तयार व्हायचं असेल, स्थिर म्हणतोय मी, स्टेबल म्हणायचं त्याला, तर त्या स्टेबल मॉलिक्यूल मध्ये किंवा कंपाऊंड मध्ये त्या सर्वांच्या, त्या मॉलिक्यूल किंवा त्या कंपाऊंड मधील जेवढे ऍटम्स आहेत त्या सर्व ऍटम्सच्या ऑक्सिडेशन नंबरची बेरीज किती यायला पाहिजे? 0च यायला पाहिजे. तर आणि तरच तो स्टेबल, अन्यथा अनस्टेबल. महत्वाची अट आहे. The sum of oxidation number of all the atoms in a stable molecule or stable compound is always 0. आणि असाच आणखी एक रूल आहे, the sum of oxidation numbers of all the atoms, the sum of oxidation numbers of all the atoms in an ion is equal to charge on that ion, charge present on that ion. एखादा आयन जर घेतला, त्या आयन वरती चार्ज किती आहे? -2 आहे. तर त्या आयन मध्ये जेवढे ऍटम्स आहेत त्या सर्वांच्या ऍटम्सच्या ऑक्सिडेशन नंबरची बेरीज किती यायला पाहिजे? त्याच्यावरती जेवढा चार्ज आहे तेवढीच यायला पाहिजे. हा दुसरा. कळलं का? मराठीमध्ये सांगतोय, कंपाऊंड किंवा मॉलिक्यूल कुठलाही स्टेबल असेल तर त्या कंपाऊंड मध्ये किंवा मॉलिक्यूल मध्ये जेवढे ऍटम्स आहेत त्या सर्व ऍटम्सच्या ऑक्सिडेशन नंबरची बेरीज ही 0च यायला पाहिजे. तर आणि तरच तो स्टेबल. आणि आयन्सच्या बाबतीमध्ये काय सांगितलंय? आयन वरती चार्ज किती आहे बघायचा. -2 असला, -3 असला, -4 असला, -1 असला, काय असेल ते असेल. तर अशा आयन मध्ये oxidation number of atom, the sum of oxidation number of atom in an ion is equal to charge present on that ion. त्या आयन वरती जेवढा चार्ज आहे तेवढा.
कळलं का? कळलं का नाही कळलं? सगळे रूल्स कळाले का? पुस्तकामध्ये माझ्याप्रमाणे दिले ना. त्यानंतर आता आपण रूल नुसार एक्झाम्पल्स बघणार आहे. आता जनरली सांगायचं म्हटलं अजून एक 2-3 रूल तुम्हाला सांगून टाकतो. 18व्या ग्रुपच्या एलिमेंटचं काय करायचं? 18व्या ग्रुपच्या एलिमेंट्सना आपण इनर्ट गॅस एलिमेंट्स म्हणतो, त्याला नोबल गॅस एलिमेंट्स म्हणतो. त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर का आपण लिहून बघितलं तर त्यांचं शेवटचं ऑर्बिटल हे पूर्णपणे भरलेलं असतं आणि त्यामुळं त्यांच्याकडं एक पण अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असत नाही आणि म्हणून ते कधीही कुठल्याही प्रकारचं कंपाऊंड मॉलिक्यूल तयार करत नाही. पिरियडिक टेबल मधल्या कुठल्याही एलिमेंटशी ते कंबाईन होत नाही. जसं हायड्रोजन आणि Cl एकत्र येतात आणि HCl तयार होतं, तसं हेलियम आणि Cl एकत्र येऊन HeCl तयार होत नाही. आता ते का आपण 12वीला बघणार आहे. त्याच्यामध्ये एकच महत्वाचे, 18व्या ग्रुपच्या कुठल्याही एलिमेंटचं तुम्ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिलं तर शेवटच्या ऑर्बिट मध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन शिल्लकच नाही ना. टोपल्यात भाकरी नसेल तर जेवणार कुठलं? मी काय म्हणतोय, भाकरी नाही आणि जेवायला बसला, टोपलं ठेवलं तुमच्याकडे, रिकामं टोपलं आहे आणि जेवायला बसला, काय उपयोग आहे का? तसा 18व्या ग्रुपच्या एलिमेंटच्या बाबतीमध्ये काय आहे, अनपेअर्ड इलेक्ट्रॉनच नाही ना. सगळे इलेक्ट्रॉन्स पेअर्ड आहेत, सगळे ऑर्बिटल पूर्णपणे भरलेली आहे आणि अशा भरलेल्या ऑर्बिटल मधला इलेक्ट्रॉन सहजासहजी ते देत नाहीत आणि म्हणून ते कुणाशी कंबाईन होत नाही. हे त्याचं कारण आहे. त्यानंतर जनरली पहिल्या ग्रुपला सर्वांना ऑक्सिडेशन नंबर +1च घ्यायचा आहे. पहिल्या ग्रुपची एलिमेंट लीना KRbCsSr Fr, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सीजियम आणि फ्रान्सियम सर्वांना ऑक्सिडेशन नंबर +1 घ्यायचा. बेमक्का सरबारा, बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम आणि बेरियम. मी त्याचं एक वाक्य तयार केलं, बेमक्का सरा, बेमक्का सरबारा, बी बेरिलियम, Mg मॅग्नेशियम, बेमग का Ca कॅल्शियम, सर Sr स्ट्रॉन्शियम, Ba बा बेरियम, रा Ra रेडियम, बेमक्का सरबारा. असं तुम्ही सुद्धा तुमच्या कल्पनेनं तुम्हाला जे खरं योग्य वाटेल ते असे हिने अर्कर झेरन 18व्या ग्रुपचे एलिमेंट्स माझे पाठ झाले. हिने अर्कर झेरन त्याचे फक्त सिम्बॉल घेतलेत आणि एक वाक्य तयार केलं, बाकीचे काही लक्षात ठेवायची गरज नाही. अशा पद्धतीने तुम्ही फार मजेशीर असतं. युट्यूब वरती आहेत बघा, पिरियड टेबल कसं लक्षात ठेवायचं वगैरे ते. आपल्याला आता सध्या तरी तुम्हाला काय पाहिजे, पी ब्लॉकचे एलिमेंट सगळे पाठ करून कसं लक्षात राहील. 13वा ग्रुप, 14वा ग्रुप, 15वा ग्रुप, 16वा ग्रुप, 17वा ग्रुप, 18वा ग्रुप हे तुम्हाला 12वीच्या दृष्टीने महत्वाचं आहे. या वर्षापासूनच त्याची तयारी लागा. हे ग्रुपची एलिमेंट्स. त्याच्यानंतर लॅन्थानाइड सिरीज आणि ऍक्टिनाइड सिरीज. त्याला ऍक्टिनाइड काय नाही, लॅन्थानाइड सिरीज पण पाठ करून ठेवा. ला सेपरेनड पमसम युगड टपडाय हो हर टमडा टम यम. ला सेपरेनड पमसम युगड टपडाय हो हर टम यबलू. त्याचे फक्त सिम्बॉल मी घेतलेत आणि त्याच्यावरनं वाक्य तयार केलंय. मला MSc ला असताना मी ते पाठ केलेलं, माझं अजून कसं. ला सेपरेनड म्हणजे एलॅन्थानम, सिरियम, प्रेझिओडायमियम,
ला सेप्र नड निओडायमियम, पमसम प्रोमिथियम, सम समॅरियम, युगड युरोपियम, लुगड नव्हे, जीडी गॅडोलिनियम, युगड, टब डायओहर, टब टर्बियम, डाय डायस्प्रोसियम, टब डायओ हो होल्मियम, हो अरबियम, टब डायओहर टम यबलू, टम थॅलियम, यब इटरबियम, लू लुटेशियम. तर असं वाक्य तयार करायचं. तुम्हाला पॅराडिक टेबल सगळं क्लिअर होऊन जातं आणि हे कधीच विसरायचं नसतं. मी रिटायर झालो तरी विसरणार. जास्त काय घरात काय बोलायला लागले का नाही, असं हे वाक्य बोलायचं. त्यांना वाटतं की काय तर शिवी बिवी दिली का. ला सेप्रेनड पमसम युगड टब डाय होर टम यबलू. त्याला काय कळत नसतं घरच्यांना, बरोबर आहे का. ठीक आहे, मी आपलं मजेनं असाई त्यात जे प्रॉब्लेम आपण घेणार असाई ऑक्सिडेशन नंबर ऑफ द फॉलोइंग. Mn in K-MnO4. ऐका, नीट ऐका. हे 2-2 मार्काला तुमच्या युनिट टेस्टला 28 जानेवारी पासून तुमची युनिट टेस्ट असेल त्याला विचारलं जाईल. 28 जानेवारी पासून सुरुवात होईल परीक्षा. अंदाजे मी सांगतोय, मला काय माहिती. Mn in K-MnO4 काय करायला सांगितलंय. असाइन. असाइन म्हणजे ठरवा. काय. ऑक्सिडेशन नंबर कुणाचा. फॉलोइंग याचा ठरवायचा. आता एक उदाहरण समजावून दिलं तर तुम्हाला सगळे समजा जातील. सोल्युशन अगोदर काय करायचं, ज्याची ज्याची माहिती आहे ते लिहून काढायचे. ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन इज नेहमी -2 घ्यायला सांगितलंय. त्याच्यानंतर ऑक्सिडेशन नंबर ऑफ के. के कुठल्या ग्रुपचा आहे. पहिल्या ग्रुपचा. इज +1. +1च घ्यायचा आहे. लेट द ऑक्सिडेशन नंबर ऑफ Mn बी x. ज्याचा माहिती नाही त्याचा काय करायचा, x समजायचा. एवढं कळलं का सर्वांना. ऑक्सिजनला नेहमी -2 घ्यायला सांगितलं. रूल आहे. के अल्कली मेटल आहे, पहिल्या ग्रुपचा एलिमेंट आहे, +1 घ्यायचा. Mn ला x समजायचा. अननोन कॅल्क्युलेट करायला सांगितलं म्हणून x समजायचा. हे एवढं झाल्यानंतर आता काय करूया, मी वरती लिहितोय. थोडस असं लिहायचंय KMnO. थोडं अंतर ठेवून लिहिलं. आता पोटॅशियम किती आहे, 1. त्याचा ऑक्सिडेशन नंबर किती आहे, +1. प्लस Mn किती आहे, त्याचा कोएफिशियंट. हे कोएफिशियंट किती आहेत बघा, 1 x प्लस आता हे किती आहेत, 4 -2. आता याची बेरीज मात्र 0 आली पाहिजे. आता 1 आणि हे +1 +1, हे +1 x -8 = 0. हे सगळं सोडून तुम्हाला किती आलं पाहिजे, इथं 0च यायला पाहिजे. हा नियम आहे, कारण का KMnO4 हे स्टेबल कंपाऊंड आहे, स्टेबल मॉलिक्यूल आहे, म्हणून 0च यायला पाहिजे. बरोबर आहे का नाही. तर आता +1 +x
प्लस 1 प्लस x मायनस 8 इज इक्वल टू 0. म्हणून x इज इक्वल टू मायनस 8 पलीकडे गेलं 8, हे प्लस 1 पलीकडे गेलं मायनस 1, म्हणजे हे आलं 7. इथं हे प्लस 7 लिहायचं. यात साइन लिहिण्याला महत्व आहे. नुसतं 7 लिहायचं नाही, प्लस 7 आहे. Thus oxidation number of Mn in K1O4 is equal to plus 7. कळलं का? अशा पद्धतीची जी एक्झाम्पल्स तुम्हाला पुस्तकामध्ये असतील किंवा माझ्या नोट्स मध्ये असतील, मी नोट्स काढून ठेवले, आणल्या का नाही? हा, मी काळजीने ठेवलेत वेळेत, तुम्ही आणले का नाही काय माहिती. हा